ठरणार नाही आहेत. मी आपला 12वा खेळाडू इथे लगेच पाठवायचा आहे. तर जाऊया मॅच कल जिथे प्रफुल्ल आणि प्रणुत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, तर अमित सुतार गोलंदाजी ट्रॅकवर आहेत. मॅच ऑन. ओहो, पहिला चेंडू आणि पहिला चेंडू मात्र दोधाई तलवार चा वापर मात्र प्रफुल्ल खिरडे यांनी केलाय. बनितर आबादी कोलाट नावे चांगला फाईन लेगला मात्र हा फटका केला. चेंडू आपण पाहताय तर दन दन चांगला फाईन लेगला मात्र हा फटका केला. चेंडू आपण पाहताय तर दन 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 करत जाईल सीमा पार. चौकार. बघा, 4 चेंडूचा खेळ झाला. सुरुवात या ओव्हरची विचार केला तर आपण डॉट ने केली, त्यानंतर सिंगल सिंगल, त्यानंतर चौथ्या चेंडूवर मात्र चौकार आलाय. ओ हा टॅकर चेंडू होत्या फर्स्ट स्लिपला. कॅचची संधी जरूर होती, परंतु तिथे मी म्हणे कॅच ड्रॉप झाली आहे. सिंगल प्रफुल्ल मिळेल, ज्याच्या बॅटमधून चौकार आला होता त्याला मात्र इथे सध्याच्या काळाला आपण म्हणूया की इथे जीवनदान मिळालं. धावसंख्या 1 वाढेल. धावसंख्या बिनबाद प्रथम बॅटिंग करत असताना लोटनेश्वर खारी संघाची 7 अशी धावसंख्या झाली. या ओव्हरचा शेवटचा आणि अंतिम चेंडू मात्र आता टाकण्यासाठी सज्ज झाले ते गोलंदाज अमित सुतार. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता, बॅट फक्त हवेशी बोलल्या. चेंडू मात्र डॉट झाले. शतक क्रमांक पहिला संपलाय. इथे मात्र गोलंदाजी करत असताना जे हनुमान विरजोली या संघाचा शतक क्रमांक पहिला संपला. इथे अवघ्या अमित सुतार आले, त्यांनी मात्र अवघ्या 7 धावा खर्च केल्या. इथे या अगेन्स्ट आपण पाहता एक चौकार सुद्धा आलाय. जिथे आपण पाहताय प्रथमच या विभागामध्ये नंतर अख्ख्या रायगडमध्ये या स्पर्धेची मात्र सध्याच्या घडीला चर्चा आहे. आणि चर्चा का नसावी, कारण आपण पाहतो या स्पर्धेमध्ये बरेच बक्षिसांचा भरणा केली. स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. प्रत्येक संघासाठी आपण पाहतो एक महत्त्वाची ही स्पर्धा राहिली आहे. या स्पर्धेमध्ये तब्बल 40 गावांनी मात्र प्रवेश घेतला आहे. जिथे आपण पाहिलं तर गेल्या 3 दिवसामध्ये 24 गाव ने मात्र आपलं नशीब आजमवलं. त्यातून 3 गाव मात्र पुढे गेलेत. पहिल्या दिवशी भास्तई, दुसऱ्या दिवशी जे हनुमान हेटवणे आणि तिसऱ्या दिवशी वैभव विलेव मलखंडवाडी. आणि आज मात्र कोणता संघ इथं मात्र क्वालिफाय होणार. पहिली मॅच झाली RK गोलवाडी विरुद्ध 7 स्टार आंबेवाडी. तिथे मात्र 7 स्टार आंबेवाडी संघ हा विजय झाला, दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला. आणि दुसऱ्या सामन्याला मात्र जिथे सुरुवात झाली आहे, सुरुवातीला मात्र अमित सुतार आले होते. अवघ्या 7 धावा खर्च करत असताना कोणत्याही गडी मात्र बाद केले. गोलंदाजी ट्राय गोलंदाज आलेत सुमित आलेत. सुमित धुमाल गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला रनवीवरती असणार आहेत आणि स्ट्राईकला प्रफुल्ल असतील. ओ वेगात टाकलाय, परंतु नियंत्रण राहिला नाहीये या चेंडूवर असं पंचाने आम्हाला सांगितलंय. ऑफ स्टंप सोडणारा चेंडू आलाय. पंचाने सांगितले की मात्र ही एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये घेतली जाईल आणि धावसंख्या 1 निभावली. धावसंख्या सध्याच्या घडीला 8 ही धावसंख्या पाहायला मिळते. शतक क्रमांक दुसरा पॉवर प्लेचा दुसरं शतक असणार आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. प्रफुल्ल एक चौकाची सहाय्याने खेळतोय. बघा हाफ टॅकर चेंडू आहे, फटका चांगला उंच आहे, प्रोडक्शन तिथे आहे, कोणतीही चुकी नाही आहे, सुरक्षित हातामध्ये जाईल. संपलाय प्रफुल्लचा. बघा गेल्या 3 दिवसांमध्ये आपण पाहतो तर ग्रामस्थी मंडळ धाटा अर्थातच यांनी सातत्याने पाठिंबा लावलाय. आज 4था दिवस आहे. आज सुद्धा या पूर्णपणे आपण पाहतो तर या मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहतो तर आज बड्डे बॉय दत्ता बोगटे असतील, संतोषजी मोरे असतील, त्यानंतर महेंद्र असतील, असे सर्व आपण पाहतो तर या स्पर्धेचा आनंद, या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला मंडळी पाहायला मिळतात. आणि धाटावकरांचं खऱ्या अर्थाने प्रेम राहिलंय क्रिकेटवर. मग क्रिकेट असो, कबड्डी असो, या दोन्ही खेळामध्ये त्यांचं खूप सारं प्रेम राहिलंय. हे आपण सातत्याने पाहिलंय. मग कबड्डी असो, आपलं गावाचं नाव पूर्ण उंच स्तरावर नेऊन ठेवलं होतं धाटाव गावाने. आणि क्रिकेटमध्ये सुद्धा आपण त्यांचं खूप सारं नाव आहे. नक्कीच शार्दूल मुक्ती यांना विनंती असेल, ज्यांच्याकडून बेस्ट फिल्डरसाठी 70 शूज आहेत, आपल्याला विनंती असेल या शार्दूल ठाकूर नाही आहे तर शार्दूल बोगटे असतील. ओ इथे मात्र पाहता न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला हर्षद पाहायला मिळतील. इथे मात्र पाहायचं आहे इथून मात्र आपण पाहूया तर एक सिंगल घेतली आहे हर्षदने आणि या सिंगलने टोटल पुढे सरकेल. धावसंख्या सध्याच्या घडीला घेतली ना का विकेट आहे
धावसंख्या 9 झाली आहे इथे आपण पाहतो. हा शार्दूल बोगटे एक चांगले बेस्ट फिल्डर आहेत आणि त्यांना माहिती आहे म्हणून तर त्यांनी 70-70ची सूज दिलेत. कोणी जो फिल्डर असेल ना त्यांनी ते बूट घालायचे आहेत असं त्यांच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. नक्की ते सुद्धा या मैदानामध्ये केले. आज आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून तब्बल दाटा गावचे 4 संघ केले गेले आणि चारही संघांनी मात्र खूप सारी मेहनत घेतली, प्रयत्न चांगले केले होते, परंतु आपण पाहतो नशिबाची साथ त्यांच्यासोबत नव्हती असं मी म्हणेन, परंतु प्रयत्न त्यांनी केले होते. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला जाईल जिथे प्रणित खरिवले आपण पाहतो तर संघाचा संघ नाही काही सिंगलने मात्र इथे धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. डबल फिगरमध्ये 10 ही धावसंख्या पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 चालू झाला आहे जिथे आपण पाहतो तर सुमित धुमाल आपल्याला पाहायला मिळते जिथे सुरुवात मात्र वाईटने केली. फटका पाचला चेंडू हवेमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला फटका केला होता तिथे आपण पाहतो चांगला झेल राहिला आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतो तर आता हर्षदला मात्र इथून पडदा. बघा दुसरा धक्का लोटनेश्वर खारी या संघाला बसलेला आहे. षटक क्रमांक 2 चालू आहे. सुमित धुमाल गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवात मात्र वाईट नाही केली, त्यानंतर आपण पाहतो नियंत्रण गोलंदाजी राहिल्या, त्यानंतर आपण पाहतो तर फलंदाज बाद केले ते प्रफुल्ल याला, त्यानंतर सिंगलने पुण्यात 4थ्या चेंडूवर मात्र विकेट त्याला मिळालेली आहे. म्हणजे या ओव्हरचा आपण विचार केला तर 3 चेंडू आणि 2 फलंदाज बाद सुमितने केले. धावा थांबवलं. षटक क्रमांक 2 अर्थातच पॉवर प्लेचं षटक चालू आहे. जो मानस धाडस होता लोटनेश्वर खारी संघाचा 4 चेंडू झाले, 2 चेंडू शिल्लक असणार आहेत आणि खऱ्या अर्थाने जो सुरुवात जी बनवायची होती अर्थातच लोटनेश्वर खारी संघाला ती सुरुवात मात्र कुठेतरी मिळालेली नाही आहे. गोलंदाजी करण्याचं संघाने थांबवलंय. एक धाव घेतली, थोडेसे मिस फिल्डिंग तिथे पंबल झालेत. फिल्डर दरम्यान 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. ने पासून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील ते रोहन आलेत आणि सुरुवात 2ने केली आहे. रोहनने आपल्या खात्याचे आणि धावसंख्या 2 निवडली. धावसंख्या सध्याच्या घडीला अर्जुन आम्हाला सांगतील की 12 धावा इथे झाल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू मात्र होता आणि तो सुद्धा डॉट गेला. षटक क्रमांक 2 संपलाय. 12 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरचा आपण विचार करता अवघ्या 7 धावा आल्या तर दुसऱ्या ओव्हरमध्ये जिथे सुमित धुमाल आले त्यांनी अवघ्या 5 धावा खर्च करत असताना महत्वाचे 2 फलंदाज त्यांनी बाद केले होते. तंबूच्या आसऱ्यापाडवे पूर्णपणे आपण पाहतो जो अभ्यास केला लोटनेश्वर खारी संघाने तिथे मात्र त्यांना थोडंसं कुठेतरी आपण पाहतो तर बॅकफूटला टाकून दिलंय. अर्थातच जे हनुमान विरजोली या संघाने आणि सध्याच्या घडीला ते फ्रंट फुटला आहेत कारण अवघ्याचा आपण विचार केला तर 12 धावा जमल्यात म्हणजे 6च्या सरासरी धावा इथे बंदल्या गेल्यात. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघा इथून आता प्रणित खरिवले आणि रोहन याला थोडीशी मी म्हणेन जोखीम घ्यावी लागेल कारण पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर जिथे सुरुवातीला आपण पाहतो तर सेव्हन आंबावडी संघाकडून धावा होत नव्हत्या, परंतु जसं जसं आपण पाहतो तर चिरंजीव भिंगारेने मात्र या खेळपट्टीवर वेल काढला, खेळपट्टीचा अंदाज घेतला आणि त्यांच्यानंतर आपण पाहतो तर आक्रमक त्याने बॅटिंग केली आणि त्याच्या बॅटमधून धावा सुद्धा आल्या होत्या. हेच काम सध्याच्या घडीला आता करावं लागेल कारण गोलंदाज सध्याच्या घडी त्यांचा बोलबाला चालू राहिला. सिंगल मात्र इथे मिळेल. पुण्यात थोडीशी फिल्डर पंबल तिथे झालेत, त्याच दरम्यान 2 धावा मिळतील. बघा सिंगलने इथे धावा सिंगलची तर डबलमध्ये कन्वर्ट करणं हे क्रिकेटमध्ये एक जमियाची बाजू राहिली आहे. 2 धाब्यांनी मात्र धावसंख्या पुढे सरकी. धावसंख्या सध्याच्या घडीला 14 अशी धावसंख्या झाली आहे. जेव्हा मोठे फटके येत नसतात ना तेव्हा सिंगल डबलवर खूप सारा भरोसा ठेवावा लागतो बॅटरला आणि तेच काम सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आकाश सुधार यानं आपण पाहते तर इथून गोलंदाज ट्रॅकवर आणले. बघा प्रत्येक इथे मात्र जे हनुमान विरजोली संघाची रणनीती वेगळी आहे. त्यांनी 3रा गोलंदाज वापरला इथे. प्रत्येक गोलंदाजाला ते मात्र इथे वापर करतायत. त्याच्यानंतर कोणत्या गोलंदाज 2 ओव्हर द्यायचा याचा ते विचार करील. आकाश सुधार आपल्याला पाहायला मिळतात जिथे गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 चालू आहे. धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. इथून अर्जुन आम्हाला सांगेल ती 15 धावा इथे झालेल्या आहेत. हो फटका चांगला डीप एक्स्ट्रा कव्हरला केला. चेंडू आपण पाहतोय जातोय जरा सीमा लगोलग आणि 1 धाव सीमा पार. चौकार.
तेच मी सुद्धा बघत होतो. प्रीतम सर नक्की सांगतायत काय 4 होते काय हरकत नाही. ते सुद्धा एन्जॉय करत आहेत खऱ्या अर्थाने. आपण पाहते गेल्या 3 दिवसामध्ये खूप सारे चर्चेस असलेले हे 2 पंच आहेत. बघा आम्ही सुद्धा आम्हाला काही खेळाडू मिळते नक्कीच थोडंसं मैदानच्या आतमध्ये ते म्हणतात खेळाडू की आमचं नक्कीच होतं, परंतु पंच दक्ष आहेत आणि नक्कीच त्यांचा जेवढं कौतुक तेवढं कमी आहे. चेंडू हवेमध्ये उंच आहे. चेंडू आपण पाहतो फाईन लेगला जातोय. सिंगल मात्र कंप्लीट केली आहे आणि डबलला ते पलटले. 2 धाबा इथे घेतलेल्या आहेत. बघा इथून लोचनर खाली संघाचा सुद्धा अभ्यास चांगला आहे. मी म्हणेन चांगला चेंडू आहे त्याला सन्मान द्या. तिथून सिंगल डबल घ्या. खराब चेंडू येईल त्याला मात्र दिशा दाखवा. हे सध्याच्याकडे त्यांचं काम चालू आहे. बघा लोटणेश्वर खाली संघाला जर आपण पाहिलं अर्जुन तर त्यांच्याकडे सुद्धा चांगली गोलंदाजी आहे. इथून जरी त्यांचे 40-45 धावा बनल्या ना तरी एक चांगली धावा त्यांच्यासाठी असू शकतात कारण त्यांच्याकडे चांगली गोलंदाज आहे. 4 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या सध्याच्या घडीला 21 झाली आहे. इथे मात्र पुन्हा एकदा थोडंसं आकाश सुधारणी बदल केला. धावसंख्या सध्याच्या घडीला स्थिर आहे. जिथे आपल्याला पाहायला मिळते 21 धावा इथे जमल्या गेल्यात. या ओव्हरचा विचार केला तर आता मात्र शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे आणि धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहते 17 चेंडूचा खेळ झाला आहे. 2 गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना 21 धावा बनल्यात. इथे मात्र गतीमध्ये फसवलाय. पूर्णपणे थांबवलाय. अर्थात रोहन याला शतक क्रमांक 3 संपलाय. इथे मात्र पाण्याची पूर्तता करायची आहे कारण 3 ओव्हरचा खेळ संपलाय. आज पाण्याची जास्ती गरज लागणार आहे कारण आपण पाहते तर उष्णता जास्ती आहे. तो थोडासा वेळ आहे तर जाऊया DJ मास्टर भोऱ्याकडे. जे आपण पाहत आहात अर्थातच या स्पर्धेच्या माध्यमातून घर बसल्या सुद्धा या स्पर्धेचा पूर्णपणे आनंद घेत आहेत आणि बहुअंशी चर्चेत असलेली स्पर्धा आहे. सोनार सिद्ध क्रीडा मंडळ दाटाव आयोजित एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. 2025 पर्व या स्पर्धेचं 7वा आहे आणि 8व्या स्पर्धेची मात्र आता इथे मीटिंग चालू आहे की 8व्या पर्वामध्ये काय करायचं आहे असं या मंडळाच्या माध्यमातून मीटिंग घेतली जाते. कारण 8वा पर्व याच्याहून सुद्धा आपल्याला मोठा करायचा आहे हा मात्र हेतू अर्थातच या मंडळाचा असणार आहे. कारण 7व्यामध्ये आपण पाहतो तर प्रथमच या विभागामध्ये नंतर या तालुक्यामध्ये नव्हे तर या रायगडमध्ये मी म्हणेन ज्याने प्रथमच मंगेशजी शेळके साहेब यांचं आगमन झालं. यांचं दाटावचे भाऊ कदम आहेत. ओके सगळ्यांना हसवत नक्की कोणतरी हसवणारा सुद्धा पाहिजे आणि ते हसवत असतात कारण ह्या दुनियामध्ये हेच तर महत्त्वाचं आहे ना. पैसा नसला तरी चालेल पण तू हसवणं खूप महत्त्वाचं आहे आणि स्वतः बुके घेऊन आलेले आहेत. अर्थातच दत्ताभाऊंचा आज बर्थडे आहे आणि दत्ता बोगटे हे एक प्रेमळ व्यक्ती आहे. अर्थातच आपण पाहते तर आणि एक चॉकलेट सुद्धा आणलाय. धन्यवाद नक्कीच धन्यवाद. जाऊया मैदानाकडे जिथे 3 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या सध्याच्याकडे 21 वर मात्र थांबला होता. सुरुवात 1 झाली आहे. धावसंख्या 1 पुढे सरकेल. धावसंख्या सध्याच्याकडे 22 झाली आहे. जिथे गोलंदाजी ट्रॅक कर गोलंदाज आलेत. सुमित धुमालवर मात्र हा विश्वास दाखवला. बघा सुमित धुमालने कारण 5 धावा दिले होते. बघा हा जे हनुमान विरजोळी संघाचा अभ्यास आहे. बघा पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहता अमित सुतारने मात्र 7 धावा दिल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये सुमित आले 5 धावा दिल्या होत्या. त्यामुळे पुण्याचा विश्वास सुमित धुमालवर दाखवला आहे कर्णधाराने असं मी म्हणेन. आणि इथून मात्र पाहायचं आहे तर धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकेल 1 धावसंख्या सध्याच्या घडीला पाहायला मिळते. तिथून 2 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या आहे 23 धावा. शतक क्रमांक 4 चालू झालाय. लोटेश्वर काही सांगायला इथून कमीत कमी 40 धावा जर बनवायच्या असतील तर एकाला जोखीम घ्यावी लागेल. सिंगलने काम बनणार नाही आहे. मोठे फटके मारावे लागतील. मोठा मोठा मारला चेंडू आपण पाहतो पुन्हा एकदा ऑन साईडला येते. तिथे आपल्याला अमित पाहायला मिळतील. चेंडू जोपर्यंत फेकेल तोपर्यंत मात्र सिंगल मिळेल. सिंगलने मात्र धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. तिथून 24 धावा मात्र झाल्यात. जिथे 21 होते इथे 3 आलेले आहेत. मोठे फटके आता खेळावे लागतील. या डावाचा विचार केला तर 9 चेंडू बाकी आहेत आणि 9 मध्ये इथून 20 धावा गोला कराव्या लागतील. फटका चांगला आहे उंच आहे आणि लांबी सुद्धा गाठली आहे. रोहनच्या बॅट मधून 6 डीजे.
रोहन हेच सांगतोय की आपल्या टप्प्यात आलं ना तर आपण कार्यक्रम करतोच. अनेक कार्यक्रम झालाय तो 6 धाव्यांसाठी. धावसंख्या 30 झाली आहे. या ओव्हरचे 2 चेंडू बाकी आहेत. ओहो पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा धमाका. चेंडूला पाठवला सीमा पार. रोहनच्या बॅट मधून सलगचा दुसरा षटकार. बघा खऱ्या अर्थाने अर्जुन ही खेळपट्टी अशी आहे ना, ही कोणावर अन्याय करत नाही. ज्या गोलंदाजांनी पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 5 धावा दिल्या होत्या ना, ज्या गोलंदाजांनी पहिल्या 3 मध्ये 3 दिल्या होत्या ना, त्याचा मात्र आता पूर्णपणे समाचार घेतो रोहन. बॅक टू बॅक 2 मोठे फटके आले, तब्बल 12 आल्या, 36 झाल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. षटकारांची हॅट्रिक या स्पर्धेमध्ये झालेली नाही आहे. षटकांची हॅट्रिक होणार का? फटका फासला, चेंडू हवेमध्ये आहे, सुरक्षित हातामध्ये झेल, पकडला झेल, संपलाय रोहनचा खेळ. धक्का. त्याला दे, तुला नको आता पाणी दे. पापडी नको पार सत्कार करा. हा मी बोल बोल. चला मी लक्ष वेधेन. टॉस साठी यायचं आहे. तिसरी मॅच तांबडी विरुद्ध असेल निधी 11 कोलार नावे. चला आपण टॉस साठी यायचं आहे, कारण या डावाचे शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. मी तांबडी संघाचं आणि अर्थातच निधी 11 कोलार नावे या संघाचं लक्ष वेधेन. चला आपण टॉस साठी यायचं आहे. शेवटचं आणि अंतिम षटक असेल बघा. या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या, धावसंख्या 36 झाली आहे. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ असताना गोलंदाज आले. हो इथे मात्र बघूया कुठेतरी एक जोखीम घेतली आहे. 1 धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे असफल ठरतील आणि प्रणित खरुळे मात्र बाद होतील आणि पवन इथून मात्र आता स्ट्राईक घेतील. जिथे गोलंदाज आलेत नितेश आलेत, नितेश पाटील. चे 5 चेंडू शिल्लक आहे. विश्वास दाखवलाय, कारण आपण पाहतोय तर स्वतः कर्णधारला मात्र इथं बाद केलाय पवन याने. मात्र पाहायचं 5 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या सध्याच्या घडीला 36 आहे. जिथे आतापर्यंत गडी बाद झालेत ते 4 गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना लोटनेश्वर खारी या संघाची टोटल जर आपण पाहतोय 36 झाली आहे. 5 चेंडू शिल्लक आहे. इथून 2 मोठे फटके पवनच्या बॅट मधून येणार का? बघा ती मॅजिक फिगर आहे, सध्याच्या घडीला ती इथून पाहायला मिळत नाही आहे. ओलो फुल टॉस चेंडू होता, सर्व बॅटनी फटका केला. तिथे प्रोडक्शन जरूर आहे, परंतु चेंडू जातोय डोक्यावरून सीमा, 1 बाउंस सीमा पार, चौकार. बघा सुरुवात झाली आहे, जिथे पहिला डाव चालू आहे. टॉस जिंकला होता जे हनुमान विरजोली या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सध्याच्या घडीला आपण पाहतो 18 चेंडूमध्ये 21 होत्या, चौथ्या ओव्हरमध्ये 15 आल्या, त्यानंतर 36 झाल्या. इथून आपण पाहतो सुरुवातीला विकेट घेतली, त्यानंतर चौकार आला, 40 बांधल्या, 4 चेंडू शिल्लक आहेत. टॉससाठी आपण नक्कीच विनंती करणार आहोत. दोन्ही संघाच्या संघनायकाचं आपण लक्ष वेधणार आहोत. चला आपण तांबडी आणि निधी 11 कोलार नावे. बघा नावे म्हटलं तर अर्थातच महेंद्र अंधारे एक मोठं नाव आपल्या समोर येणार आहे. हो इथे मात्र पाहूया या ओव्हरचा जर आपण विचार करत शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ असताना नितेश पाटील याला आपण पाहताय, जिथे शेवटचे षटक घेऊन आलाय. चेंडू डॉट आहे, 3 चेंडूचा मात्र खेळ झालाय. धावसंख्या 40 झाली आहे.
पुन्हा एकदा थांबवलं पवन याला, चौकार आला होता, त्यानंतर सलगचा हा दुसरा डॉट आलाय. धावसंख्या 40 आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतो या इनिंग मधले शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे, जिथे पूर्वार्धाचा डाव मात्र चालू आहे. टॉस जिंकला नंतर आपण पाहतो एक चांगली गोलंदाजी राहिली आहे. सुरुवात आपण पाहिले तर गोलंदाजी अमित सुतारने केली आणि शेवट मात्र नितेश पाटील करत आहेत. इथे मात्र आपण पाहतो तर फटका चांगला चेंडू आपण पाहतो तर फाईन लेगला जाईल, सिंगल मात्र मिळेल. सिंगलने टोटल जर पाहिली तर 41 झाली आहे. आणि या डावाचा जर आपण विचार केला तर आता मात्र शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. आपण आता टास्क कंप्लीट करणार आहोत. तर शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे या डावाचा आणि धावसंख्या 41 झाली आहे. इथे मात्र मोठ्या फटका मारायचा प्रयत्न अपील केली आहे आणि पंचांच्या मनामध्ये कोणतीही शंका नाही आहे आणि पंचाने आपलं मात्र बोर्डवरती केलं आहे. धक्का इथे बसेल तर मात्र बे 40 धावांची गरज आहे. पहिला डाव मात्र संपलाय. दुसऱ्या डावाला दोन्ही संघांना विनंती असेल लाईनअप मध्ये जायचं आहे आणि लाईनअप मध्ये लगेच आतमध्ये यायचं. लोटणीच्या काही संघ आपण लगेच लाईनअप मध्ये यायचं आहे. जसा संघ बाहेर जाईल तसा आपल्याला आतमध्ये यायचं आहे. काही एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. खऱ्या अर्थाने विभागामध्ये नव्हे तर अख्ख्या रायगड मध्ये या स्पर्धेची सध्याच्या घडीला चर्चा आहे, हवा आहे अशी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. या स्पर्धेचा 4था दिवस आहे. धन्यवाद. बघा दोन्ही संघ कसे लाईनअप मध्ये आलेले आहेत. बघा ही एक आकर्षकता आहे आणि आकर्षक आपणच वाढवू शकता. आपण सुद्धा खेळाडू आहोत. जबरदस्त आकर्षण पाहिलं. एक संघ बाहेर गेला, दुसरा संघ आतमध्ये आलाय. एक ट्रेन एक प्लॅटफॉर्म नंबर 1 वर आली, एक ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर 2 वरनं बाहेर सुद्धा गेली आहे. असंच मात्र पाहायला मिळते. जिथे 41 बांधलात 42 ची गरज आहे. आणि जसा पहिला डाव संपला दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल तसा आवाजामध्ये पुन्हा एकदा आपण बदल करणार आहोत. आणि आवाजामध्ये बदल असेल तो अर्थातच किशोर कोकरे याचा या स्पर्धेसाठी आज मात्र त्यांचा आज शेवटचा दिवस आहे. उद्या काही कारणासाठी आमच्या भेटीला नसणार आहेत. ओके, गोवा पंजाब मध्ये कॉम्प्युटर जाणार आहेत. त्यांचं शुभेच्छा. गुजरात सुद्धा जाऊन आलेत, गोवा सुद्धा जात आहेत. किशोर कोकरे यांना शुभेच्छा असतील कारण आमच्याच तर जाऊया. पहिला डाव मात्र संपलाय. जिथे टॉस आपण कंप्लीट करणार, परंतु मला वाटतं थोडंसं आपण वेळ घेणार आहोत. परंतु जास्ती वेळ घ्यायचा नाही असं मी विनंती करेन कमिटीला, कारण आपण वेळ कोणाला देत नाही आहोत. आपण लगेच टॉसकडे वळणार आहोत. परंतु जाऊया जिथे पहिला डाव संपला दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतो तर अख्ख्या रायगडमध्ये या स्पर्धेची हवा आहे. आणि हवा का नसून नव्हे, आज आपण पाहते या सोनार सिद्ध क्रिकेट मंडळ यांनी घेतलेली मेहनत आहे. आणि किशोर खऱ्या अर्थाने 8व्या पर्वाची सुरुवात झाली आहे. की 8व्या पर्वामध्ये काय करायचं आहे, काहीतरी वेगळा धमाका असणार आहे. कारण नाद करा पण आमचं नको असं सध्याच्या घडीला पाहायला मिळतंय. नक्कीच काल आपण पाहिलं तर आणि जेव्हा जेव्हा या चषकामध्ये हा जेव्हा चषक आयोजन काय ना काहीतरी असतं. काही वर्षी पाऊससुद्धा येऊन गेला आहे, कुठे ना कुठे अडथळे येते. काल पाहिलं तर अचानक भयानकमध्ये हेलिकॉप्टरसुद्धा आलं. म्हणजे काही ना काहीतरी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. बरंच खेळाडूंना काल हेलिकॉप्टरसुद्धा पाहायला मिळाला, हे सुद्धा आपण पाहिलं. तर जाऊया इथून आपण पाहिलं तर पहिला डाव संपला, 41 धाव बनवल्यात. परंतु जी ही मॅजिक फिगर आहे ती सुरक्षित ठेवणार का, सुरक्षित कवच देणार का, हे सांगण्यासाठी घेऊन जाते मी किशोर कोकरे यांच्याकडे. मी थांबतो. पुढचा आवाज ऐका किशोर कोकरे याचा. धन्यवाद. शिकवाय पाहिजे नाही, मॅच लगेच तुमची चालू.
थँक्यू सो मच. कॉम्बॉक्समध्ये आपण आवाज ऐकलाय उमेशजी साळुंके सर यांचा गोड समालोचन आपण ऐकलंय. मॅचला सुरुवात होते जिथे एका बाजूला पहिलाच बॉल नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून फर्स्ट साईजचा बीमर गोलंदाजाच्या माध्यमातून तळला गेला. त्याही वेळेला गोलंदाजाला दंडिस्त केला गेलाय. सुनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटा आयोजित श्री सुनार सिद्ध चषक 2025 मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. व पिच बॉल ब्रीडचा बॉलवर हल्ला चढवलाय. अमित नागतीचा हा वार. आता खारीकर झालेत सारेच गार. षटकार. षटकार येतोय. हॅट्रिक षटकरांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज गीतेची बोकटे साहेबांच्या माध्यमातून दुसरा येईल का तर फटका समोरच्या दिशेला लॉंग ऑन मध्ये. बॉल 1 बॉल सीमा पार. धावा 4. मध्ये अमित नागतीचा क्लास मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. ताकदीचा वापर मैदानाच्या आतमध्ये त्याही वेळेला टायमिंग प्रॉपर करत असताना अमित पाहायला मिळाले. अमित आले. अमित धावा सुद्धा जमा करत असताना पाहायला मिळाले. धावा बनवल्या गेल्यात. पहिल्या 2 मध्ये 11 धावा धावफलकावरती आहेत. जिथे पहिल्या पूर्वार्धामध्ये लोटनेश्वर कारी संघानं बॅटिंग करत असताना धावा बनवल्या होत्या. 40-41 पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये संघ पाहायला मिळतोय. जय हनुमान विरजोल या संघ. दोटनेश्वर खारी या संघाच्या विरोधामध्ये जय हनुमान विरझोली या 2 संघादरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्या भेटेल आली. षटकातील पुढचा बॉल गोलंदाज तयार. फुलटॉस वर फुलटो वसूल केला गेलाय. बॉल लॉंग लेग सीमा पार. धावा 6. याही वेळेला षटकार येतोय. अमितच्या बॅटमधून हा षटकार आल्यानंतर धावफलक आता मात्र फ्लाय झाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिले लो फुलटॉस बॉल होता. त्यावरती आक्रमण करत असताना अमित पाहायला मिळाले. राऊंड दी विकेट गोलंदाज पाहायला मिळाले जिथे लो फुलटॉस बॉल होता. नियंत्रण राहिलं नव्हतं. हे फक्त आमंत्रण होतं बॅटर अमितला. स्वीकार केलाय. बॉलला फेकून दिलाय षटकारासाठी. 6 धावा आल्या. पुढचा बॉल ओपिच बॉल दिशा दिली आहे. लॉंग लेग मध्ये पुन्हा एकदा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. हवेमध्ये फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक पाठला करत असताना पाहायला मिळाले. 2 धावा अगदी सहजरित्या त्याही ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. या 2च्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा 19 या आकड्यावरती पाहायला मिळाल्या. पहिल्या 4 बॉलमध्ये 19 तर जमा केल्यात. बॅटर अमित नागतीनं अगदी जर विचार केला तर अर्ध्या धावसंख्येचा पाठलाग एकट्या अमितनं केलेला पाहायला मिळाला. हा क्लास आहे खऱ्या अर्थानं अमित नागती या नावाचा. ओहो पुन्हा एकदा अर्बा बॅट ऑन सेटला खेळत असताना क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग रिजनला बॉलवरती येतील. अडवतील फेकतील तोवर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या 20 या आकड्यावरती पाहायला मिळते. 20 आतापर्यंत बनवल्या गेल्यात. अजून सुद्धा आवश्यकता 22 धावेची. यावेळेस डावकुऱ्यात असे अमित सुतार ऑन स्ट्राईकला आले. मिस टाइम ते फटके खेळत असताना पाहायला मिळाले. विकेटचं पतंग. पहिला धक्का बॅटर मैदानात
महत्वाचे बॅटर मैदानाच्या बाहेर होत असताना अमित सुतार आपल्याला पाहायला मिळाले. तदनंतर नवीन बॅट्समन मैदानात दाखल होत असताना जय हनुमान विरझोली या संघाच्या माध्यमातून सचिन घरटकर या नावाची चर्चा सातत्यानं या संपूर्ण रोहा तालुक्यामध्ये केली गेली आहे. ज्यानं आपल्या नावाची ज्यानं आपल्या गावाची दखल घेण्यास भाग पडलंय असे सचिन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. पहिला ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 20 या आकड्यावरती पाहायला मिळाल्या. येणारे 24 बॉल आवश्यकता आहे 22 धावेची टीम जय हनुमान विरझोली या संघाला. खेळ अप्रतिम पाहायला मिळाला. पूर्वार्धामध्ये गोलंदाजी अप्रतिम राहिली. अमित सुतार त्यावेळेला प्रभावित करत असताना पाहायला मिळाले. तदनंतर सुमित यांना आपण पाहिलं. सुमितनं मात्र चांगली गोलंदाजी केली आणि डेथ ओव्हरमध्ये आकाश आणि नितेशनं आपण पाहिलं. चांगलं कामकाज दोघांच्या माध्यमातून सुद्धा केलं गेले. धावा पहिल्याच पूर्वार्धामध्ये रोखल्या गेल्या आणि त्यावेळेला उत्तरार्धामध्ये स्वप्नावत सुरुवात केली आहे. अमित नागती हे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलं. अगदी मैदानाच्या चारही बाजूला गोंगावत असताना पाहायला मिळालं. धावा बनवल्या गेल्या. अमित नागती यांच्या बॅटमननं गोलंदाजीला गोलंदाज एवन पवनचा पहिलाच बॉल समोर खेळलाय. बॉल निघून चाललाय. 1 बॉल सीमा पार. धावा 4. चौकार येतोय. अमितच्या बॅटमननं 4 धावा आल्या. 4 धाव्याच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावल्या. धावफलकावरती धावा 24 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिल्या 7 मध्ये 24 तर आल्यात. इथून 22 मध्ये बनवायच्यात 18. 23 मध्ये 18 बनवायच्यात. लो फुलटॉस पुन्हा एकदा फुलटॉल वसूल केलाय. बॉलला फेकून दिलंय. सीमारेषेच्या बाहेर येतोय हा षटकार. डीजे थँक्यू. लक्ष असू द्या. षटकार येतोय. बॅकफुटला कट केल्या. क्षेत्ररक्षक पॉइंट मध्ये आहेत. थांबवलं गेलंय सचिन यांना. धाव इथे मात्र घेतली जाणार नाहीये. जिथे निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळाली. या षटकाचा विचार केला तर पहिल्या 3 बॉलचा समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलेला पाहायला मिळाला आहे. चांगली गोलंदाजी आता निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पवन यांच्या माध्यमातून स्लॉट मध्ये आहे. लॉप केलाय. लॉंग ऑनच्या मस्तकावरती दस्तक देत असताना बॉल सीमा पार. धावा युवक अध्यक्ष घोसाळे भालगाव विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याही वेळेला स्वप्नीलजी सुनील शिंदे साहेब यांचं शुभागमन या स्पर्धेदरम्यान होतोय. त्यांचं वेलकम हार्दिक असं स्वागत करूयात. वेलकम सर. आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. ज्या 11 सायकल आपण पाहतोय त्यातील एक सायकल साहेबांनी इथे मात्र पुरस्कृत केली आहे. धन्यवाद साहेब. आपण आपला मोलाचा वेळ या स्पर्धेला दिलात. त्यावेळेला आवर्जून उपस्थिती दाखवलीत त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं सर्वांच्या वतीनं मनपूर्वक आभार. 36 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळाल्या. मापे असावी 40 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. वैयक्तिकरित्या अमित मात्र 39 धाव्या संख्येवरती खेळत असताना पाहायला मिळाले. डाव सांभाळला. धावा बनवल्या गेल्या. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेला ओपेज बॉल ऑलॉंग दी कार्पेट केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. अडवतील फेकतील तोवर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक मात्र पुढे सरसावले. धावफलकावरती धाव संख्या 41 या आकड्यावरती पाहायला मिळाली आहे. पहिला 12 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या 12 बॉल मध्ये 41 उत्तरार्धामध्ये बनवल्या गेल्या. इथून 18 बॉलचा खेळ बाकी आहे. आवश्यकता आहे एका धावेची टीम जय हनुमान विरझोली या संघाला. षटक क्रमांक 3 मध्ये भूषण कोंजई गोलंदाजी मार्कवरती आलेत.
ड्राईव्ह केले, अप्रतिम स्ट्रोक खेळत असताना बॅटर पाहायला मिळाले. बॉल मात्र सीमा रेषेच्या नजदीक, इथे मात्र अडवला जातोय. एका धावेची आवश्यकता असताना यस चौकाराचा इशारा. 4 धावा आल्यात. मॅच जिंकली आहे टीम जानमान विरजोली या संघानं. वेल प्लेड विरजोलीकर. त्यावेळेला दोन्ही संघांचा खेळ चांगला पाहायला मिळाला. विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन. पराभूत झालेल्या संघाचं मनपूर्वक आभार.